नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना वृद्ध जमीन मंजुरीसाठी एक महत्त्वाचा निर्णय या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहोत। त्यासाठी जे सामाजिक विभाग शासनाचा एक महत्त्वाचा निर्णय या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहोत। तर त्यामध्ये बघितलं असेल, नोव्हेंबर आणि डिसेंबर या खर्चानंतर जे वेतन आहे ते वेतन आता एक अनुदान वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। या व्हिडिओत आपण पूर्ण GR बघणार आहोत। तर अशा सरकारी आणि शासकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा। चला तर आपण पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या मार्फत बघूया। संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेत मंजुरासाठी अर्थसहाय्य योजना जिल्ह्याचे स्थापना वेतनेतर खर्चासाठी माहे नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 करता हे अनुदानचा GR आहे। यामध्ये आपल्याला सांगण्यात आलं असेल, सन 2025 ते 2026 या आर्थिक वार्षिक संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान या जिल्हा अवस्थेमध्ये आपल्याला 143 कोटी 72 लक्ष आपल्याला फक्त हे एक वृद्ध भूमिहीन शेती मंजुरासाठी अर्थसहाय्य योजनेतील अवस्थासाठी आपल्याला हे निधी मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये आपल्याला बघितलं असेल तुम्ही 57 कोटी आणि 54 लक्ष 63,000 फक्त इतकी एक आर्थिक तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे। वृत्त विभागाकडून आपल्याला ही मंजुरी अर्थसंकल्पामध्ये आपल्याला ही एक तरतूद संजय गांधी निराधार योजना आपल्या स्थापनेसाठी रुपयांचा हा निधी आपल्याला मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये आपण बघितलं असेल, महाराष्ट्र शासनाचा हा एक न्यायविशेष अधिकारी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे। यामध्ये बघितलं असेल, संजय गांधी निराधार योजना वृद्ध भूमिहीन शेत मंजुरासाठी सहाय्यक योजना आहे। याकरिता कार्यालयीन खर्चासाठी वापरायचे आहेत आणि कोणता हा लेख शीर्षक खाली आपल्याला सांगण्यात आलेला आहे, म्हणजे या अनुदान खर्च खालीलप्रमाणे आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। मुख्य लेख अशी आहे, म्हणजे आपल्याला काय आहे की लेखा शीर्षक यामध्ये वृद्ध भूमीच्या शेती मंजुरी असतील, सहाय्यक योजना असतील, स्थापना खर्च असतील, जिल्ह्यासाठी आपल्याला एक महत्त्वाच्या सूचना आहे। त्यासाठी शासनाचा जो स्पष्टपणे सांगितला आहे की अनुदान आपल्याला यापेक्षाही जास्त खर्च येणार नाही, पण केलेल्या खर्चात महालेखपाल आपल्याला कार्यशीत तळमळे घालणारे एक बंधकारक आहे। तळमळे आपल्याला एक विवरणपत्र आहे, त्या उपयुक्त प्रमाणपत्र वेळेस आपल्याला सादर करणं आवश्यक आहे। वेळेस कागदपत्र न दिल्यास तर पुन्हा जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी राहील। हा एक शासन निर्णय कुठे पाहता येईल आपल्याला? GR हा एक महत्त्वाचा अधिकृत GR आहे। हा महाराष्ट्र GOIN या वेबसाईटवरती आपल्याला बघता येणार आहे। हा आदेश आपल्या महत्त्वाचा आहे। त्यासाठी ह्या आदेश कोणाच्या नावाने शासन निर्णय आहे? महाराष्ट्र शासन अध्यक्ष विवरण सचिव सुनीता गायकवाड यांच्या ह्या नावाने आहे आणि यांच्या स्वाक्षरी खाली आपल्याला करण्यात आलेले आहे। जर मित्रांनो शासनाचा निर्णय आपल्याला अंमलबजावणी सुरळीत करण्यात येत आहे, ठेवण्यात आले आहे आणि खर्च भागवण्यासाठी हा एक महत्त्वाचा निर्णय राहणार आहे। यामध्ये आपण बघितलं असेल, माहे आणि डिसेंबर करता जे अनुदान वाटप आहे यामध्ये आपल्याला पूर्ण अमाऊंट आणि पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती आणि संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला एवढ्या जिल्ह्यात हा वापरण्यात येणार आहे। हा व्हिडिओ आपल्याला एक उपयुक्त वाटला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या अपडेट आपल्याला मिळत राहतील। तर आपल्या कुठले प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।